नमस्कार. मी डॉक्टर सौशोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. समंतक मणी. श्रीकृष्णाचा जांबवतीशी विवाह कसा झाला? जांबवती ही जांबवताची मुलगी होती. हा जांबवंत रामभक्त असून त्याने रामावतारामध्ये रामाची पुष्कळ सेवा केली होती. त्याला आपल्या बळाचा गर्व होता. प्रत्यक्ष रामाशी मल्लयुद्ध करण्याची त्याला ईर्ष्या होती. त्याने रामाजवळ तशी इच्छा बोलून पण दाखवली. तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले, पुढे मी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेणार आहे, त्यावेळी तुझी ही इच्छा पूर्ण करेन. द्वापार युगाला आरंभ झाल्यावर जांबवंताला एक मुलगी झाली. त्या सर्वांग सुंदर मुलीचे नाव त्याने जांबवती असे ठरवले. ती अत्यंत सुंदर, सद्गुणी व सत्वशील होती. द्वारका नगरीमध्ये सत्रजित नावाचा एक धर्मशील यादव राहत होता. त्या सत्रजिताला 1 संवत्सर पर्यंत सूर्याची उपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले होते. श्री सूर्यनारायण प्रसन्न झाल्यावर त्याने सत्रजिताला समंतक या नावाचा एक अत्यंत तेजस्वी मणी दिला. त्या मण्याचे वैशिष्ट्य असे होते की त्याचे जिथे अस्तित्व असेल तेथे वेळेवर पाऊस पडत असे. त्याचप्रमाणे रोगराईचे व हिंस्त्र श्वापदांचे भय राहत नसे. रोज त्या मण्यातून सुवर्ण निघत असे. ते 8 भार वजनाचे असे, म्हणजे 8000 तोळे सोने देत असे. सत्रजित त्या सोन्याचा उपयोग दानधर्माकडे करीत असे. थोड्याच दिवसात द्वारकेत व द्वारकेच्या आसमंत भागी सत्रजिताची दानशूरपणाची कीर्ती पसरली. त्या लांब लांबचे याचक त्याच्या घरी येऊन संतोषित होऊ लागले. सत्रजिताला एवढी संपत्ती कुठून मिळाली याचे लोकांना फार आश्चर्य वाटले. पुढे काही दिवसांनी सत्रजिताकडे समंतक मणी आहे व तो त्यास दररोज 8000 तोळे सोनं देतो असे लोकांना समजले. ती गोष्ट कृष्णाच्याही कानावर गेली. तेव्हा कृष्णाने त्या सत्रजिताला बोलावून सांगितले की, सत्रजिता, तुझ्याजवळ तो समंतक मणी आहे, तो येथील उग्रसेन राजाला दे. असे अद्वितीय रत्न ग्राम्यजनांजवळ ठेवू नये, कारण ते दिव्य रत्न त्याला सांभाळता येत नाही व त्यामुळे त्याचा नाश होऊन रत्न भलत्याच मनुष्याच्या हाती पडते. कस्तुरीसाठी मृगांचा व मोत्यांसाठी शिंपल्यातील किड्यांचा जसा नाश होतो, तसा या मण्यापासून तुझा नाश होईल. म्हणून हा मणी तू उग्रसेन राजाला दे. कृष्णाचे हे भाषण सत्रजिताला पसंत पडले नाही. सत्रजिताचा बंधू प्रसेन एके दिवशी आपल्या गळ्यात समंतक मणी बांधून रानात शिकारीसाठी गेला. तेथे संध्याकाळपर्यंत शिकार केल्यावर तो फारच श्रांत झाला व तेथे विश्रांती घेण्याच्या उद्देशाने निजला. रात्री काळोख पडल्यावरती त्या अरण्यात प्रसेनच्या गळ्यातील समंतक मण्याचा देदीप्यमान प्रकाश पडला. तो प्रकाश पाहून अरण्यातील एक सिंह तेथे आला व त्याने प्रसेनला ठार मारून तो मणी घेऊन निघून गेला. मणी तोंडात धरून तो जात असता त्याला जांबुवंत भेटला. त्याने त्या सिंहाला मारून तो मणी घेतला व आपल्या विवारात नेऊन आपल्या मुलीला खेळण्याकरिता तिच्या पाळण्यावर बांधून ठेवला. मण्याच्या योगाने त्या विवरात सूर्योदयाप्रमाणे प्रकाश पडला. इकडे द्वारका नगरीमध्ये अद्याप प्रसेन घरी का येत नाही म्हणून सत्रजित काळजीत पडला. प्रसेनचा शोध घेण्यासाठी त्याने आपल्या दूतांना पिटाळले. अरण्यात शोध करीत असता दूतांना प्रसेनच्या व त्याच्या घोड्याचे प्रेत आढळून आले. दूतांनी ही हकीकत सत्रजिताला कळविली. ती हकीकत ऐकून सत्रजित अत्यंत दुःखी झाला. श्रीकृष्ण आपल्याजवळ मणी मागत होता
तो त्याला दिला नाही म्हणून त्यानेच तो अशा प्रकारे घेतला असावा, अशी त्याची समजूत झाली. प्रसेनचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असावी असा त्याचा समज झाला. मग पुढे ही हकीकत सर्वत्र पसरून कृष्णाच्याही कानावर गेली. लोक आपल्यावर वृथा आरोप करत आहेत, याबद्दल त्याला वाईट वाटले. हा लोकोपवाद घालविण्यासाठी आपण स्वतः मण्याचा शोध लावावा असे श्रीकृष्णाने ठरवले व आपल्याबरोबर काही लोक घेऊन ज्या अरण्यात प्रसेन गेला होता त्या अरण्यात तो गेला. बारीक नजरेने प्रसेनच्या वधाचा शोध करीत असता त्यास असे दिसून आले की प्रसेनचा नाश सिंहाने केला असावा. मग श्रीकृष्ण सिंहाच्या पावलांचा मार्ग काढीत अरण्यात गेला. पुढे तो सिंहही मेलेला दृष्टीस पडला व तेथे अस्वलाची पावले उठलेली दिसली. त्यावरून सिंहाचा नाश कोणी अस्वलाने केला आहे असे श्रीकृष्णाने ओळखले. मग श्रीकृष्ण आपल्या बरोबर लोकांसह त्या अस्वलाचा मार्ग काढीत त्याच्या विवराच्या द्वाराजवळ येऊन पोहोचला. त्या मोठ्या गुहेत एका स्त्रीने उच्चारलेली वाणी त्याला ऐकू आली. सिंहाने प्रसेनला मारले, त्या सिंहाला जांबवनाने मारले. हे सुकुमार बाळा, आता तू रडू नकोस, कारण हा समंतक मणी तुझा आहे. याप्रमाणे स्पष्ट झालेले ते शब्द ऐकून कृष्णाने बरोबर आलेल्या यादवांना गुहेबाहेर ठेवून गुहेत प्रवेश केला. आत जाऊन पाहतो तो पाळण्याला समंतक मणी बांधलेला असून त्याचा दिव्य प्रकाश त्या विवरात सर्वत्र पडला आहे. मणी पाहताच कृष्णाला आनंद झाला व आपण या लोकोपवादातून आता मुक्त होऊ असा त्याला भरोसा उत्पन्न झाला. जांबुवंत अस्वल तेथे जवळच श्रीरामचंद्राचे नामोच्चारण करीत निजला होता. त्याची श्रीरामभक्ती पाहून श्रीकृष्ण संतुष्ट झाला व हळूच पाळण्याजवळ येऊन मणी घेऊ लागला. ते पाहताच जांबवंताची स्त्री ओरडली. त्याबरोबर जांबवंत धावून आला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे जांबवंता, मुकाट्याने हा मणी माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझ्याबरोबर युद्ध कर. श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार जांबवंत युद्धास तयार झाला व कृष्णाबरोबर मोठ्या आवेशाने युद्ध करू लागला. जांबवंत रामभक्त असून महाप्रतापशाली होता. त्यामुळे श्रीकृष्ण जरी आपली शिकस्त करीत असे तरी तो त्याला आटोपेना. जांबवंताने श्रीकृष्णाबरोबर 21 दिवसापर्यंत युद्ध केले. शेवटी तो फार थकला आणि श्रीकृष्णाचा तो पराक्रम पाहून हा पराक्रमी पुरुष श्रीरामचंद्रच असावा असे त्याला वाटू लागले. याप्रमाणे तो मनात श्रीरामचंद्राविषयी विचार करीत आहे. तोच त्याला ती कृष्णमूर्ती श्रीरामचंद्राप्रमाणे दिसू लागली. ती रामाची रम्य मूर्ती पाहून जांबवंताला फार आनंद झाला व तो कृष्ण चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, हे करुणानिधे, हे दाशरथे, मला पूर्वी वचन दिल्याप्रमाणे तू स्वतः माझी इच्छा पूर्ण केलीस व मला दर्शन दिलेस. तुझे हे प्रेम पाहून मला फार धन्य वाटले. हे श्रीकृष्णा, मी तुला न समजून युद्धात लाथा बुक्क्या मारल्या, त्याची मला क्षमा कर. हे द्वारकाधीशा, आता माझी इतकीच विनंती आहे की माझ्या मुलीचा स्वीकार करून मला धन्य करावे. श्रीकृष्णाने जांबवताची विनंती मान्य केली व जांबवताने परमप्रीतीने आपली कन्या श्रीकृष्णास अर्पण केली. जांबवतीची सौंदर्यशीलता पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाला व त्याने तिचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला. त्या दोघांचे गांधर्व रीतीने लग्न झाल्यावर जांबवताने श्रीकृष्णाला तो समंतक मणी आनंद दिला. श्रीकृष्ण जांबवतीसह द्वारकेस परतला. सत्यजिताला सभेत बोलावून समारंभपूर्वक तो मणी परत केला. आपण आतताईपणाने कृष्णावर आळ घेतला याबद्दल सत्यजिताला पश्चाताप झाला. त्याची मुलगी सत्यभामा मोठी तेजस्विनी व सुंदर होती. ती प्रज्ञावंत होती.
तिचे मन कृष्णावर होते. सत्यजिताने तिचा कृष्णाशी विवाह करून दिला. रुक्मिणी इतकीच तीही कृष्णाची आवडती होती. सत्यभामा युद्धशास्त्रही जाणत होती. सत्यजिताने तर समंतक मणीही कृष्णाला देऊ केला. तेव्हा कृष्ण म्हणाला, सत्यजित, तो मणी मला नको. हा मणी मी तुला दिलेला आहे. तेव्हा एकदा दिलेले वस्तू परत घेणे हा धर्म नव्हे. तो मणी तू आपणा जवळ ठेव. मजवर खोटा आळ आलाय याला कारण दैवी आहे. मी चतुर्थीच्या दिवशी चंद्र अदर्शनीय असून पाहिला होता. तेही पाण्यातील प्रतिबिंब. त्यामुळे असे झाले. म्हणजे चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघू नये. सत्यजिताने चंद्राचे दर्शन चतुर्थीला का घेऊ नये ते विचारले. घेऊ नये असे विचारले तेव्हा श्रीकृष्णाने पूर्वीची कथा सांगितली. काय सांगितली कथा मग? एकदा सर्व देव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर आपापल्या वाहनावर बसून चाललेले असता पर्वताच्या चढणीवर गणेश उंदरावरून खाली घसरून पडला. तेव्हा चंद्र हसला. त्यावर गणेश क्रुद्ध झाला. त्याने चंद्राला शाप दिला, तुझे मुख जो कोणी पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. चंद्राने घाबरून आपले तोंड कोणाकडं दिसू नये म्हणून लपविले. त्यामुळे देवता व तारांगण निस्तेज झाले. मग देवानी चंद्राला गणेशास नमस्कार करायला सांगून उशाप मागण्यास सुचविले. गणेशाने असा उशाप दिला, जो कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे वरद चतुर्थी चंद्राचे मुख पाहिल त्यावरच चोरीचा आळ येईल. अन्य कोणत्याही वेळी हा शाप बाधणार नाही. मग तेव्हापासून चंद्राला हा शाप आहे. मग गोकुळात असताना वरद चतुर्थीस पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते. त्यामुळे माझ्यावर समंतक चोरल्याचा आळ आला. सत्यजित मणी तुम्हीच ठेवा. सत्यभामेसारखे स्त्रीरत्न मला दिलेत यात मला आनंद आहे. सत्यजिताने प्रथम सत्यभामा ही शतधन्वा नावाची यादवाला देण्याचे ठरविले होते. ती त्याने कृष्णाला दिली. त्यामुळे शतधन्वा मनातून संतप्त झाला होता. पण त्याने वरकरणी स्नेह ठेवला होता. तो सत्यजिताकडे नेहमी येत असे. मणी आपण पळवावा असे त्याच्या मनात आले. त्याने एका रात्री सत्यजिताकडे वस्तीला राहून त्याला झोपेतच ठार मारले व तो मणी घेऊन निघून गेला. त्यावेळी बलराम व श्रीकृष्ण हस्तिनापुरास गेले होते. पित्याचा असा भयंकर विश्वासघाताने मृत्यू झाला. तेव्हा सत्यभामेला फारच शोक झाला. देवकीने वसुदेवाने तिचे पुष्कळ सांत्वन केले, पण ती फारच दुःखग्रस्त झाली होती. वसुदेवाने रामकृष्णांना हस्तिनापुराहून परत बोलावून आणले. कृष्णाला जेव्हा हा दुःखद प्रकार कळला तेव्हा कृष्ण बलरामासह शतधन्वाचा शोध घेण्यास निघाला. हा शतधन्वाचा घोडा अत्यंत वेगवान असल्यामुळे तो कृष्णाला मुळीच आटोपेना. परंतु जनक राजाच्या मिथिला नगरीजवळ आल्यावर त्याचा घोडा थकला व तेथेच मरून पडला. तेव्हा शतधन्वा पायाने पळू लागला, पण श्रीकृष्णाने रथाखाली उतरून त्याला धरिले आणि मस्तकात गदा घालून त्याचा प्राण घेतला. पण श्रीकृष्णा समंतक मणी मिळाला नाही. रथात बसल्यावर बलरामाने कृष्णाजवळ मणी मागितला. तेव्हा कृष्णाने मणी मिळाला नाही असे सांगितले. कृष्णाचे भाषण ऐकून बलरामास त्याचा संशय आला व कृष्ण आपणास मुद्दाम मणी दाखवत नाही असे वाटून बलरामाने कृष्णाचा धिक्कार केला व स्वतः रागाने रथाखाली उतरून मिथिला नगरीस निघून गेला. तेथे जनक राजाकडे जाऊन तो त्याचा आश्रित म्हणून 7 वर्ष राहिला. त्या जनक राजाकडे असताना बलरामाने गदा युद्धात नैपुण्य संपादन केले.
दुर्योधनही त्याच वेळी बलरामाजवळ गदा युद्ध शिकत होता. श्रीकृष्ण तेथून निघाला. तो थेट द्वारकेला आला व त्याने सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली. मणी मिळाला नाही हे कृष्णाचे म्हणणे सत्यभामेलाही खरे वाटले नाही. तीही कृष्णाशी तुसडेपणाने वागू लागली. प्रत्यक्ष भावाला व पत्नीला आपला संशय आला हे पाहून कृष्णास फार वाईट आश्चर्य वाटले. इकडे बलराम 7 वर्ष मिथिलेत राहून हिंडत फिरत काशी क्षेत्री आला. तेथे आल्यावर बलरामाने असे ऐकले की येथे कोणी 2 सदनग्रस्त आले आहेत. ते या क्षेत्रात सतत दान धर्म करीत आहेत. ते वर्तमान ऐकून बलरामास फार आश्चर्य वाटले व शोध करीत त्यांच्याकडे गेला. तेथे जाऊन पाहतो तो ते अक्रूर व कृतवर्मा दिसले. मग बलरामास समंतक मणीची आठवण झाली. शतधन्वाने गुप्तपणे तो मणी अक्रूराजवळ ठेवायला दिला होता. पण कृष्णाला किंवा दुसऱ्या कोणासही गोष्ट माहीत नव्हती. कृष्णाने द्वारकेस सभेमध्ये घोषणा केली, सत्रजिताकडील समंतक मणी ज्याचा जवळ असेल त्याने तो सभेत आणून द्या. अक्रूराजवळ मणी होता. त्यालाही त्या मण्याबद्दल लोभ उत्पन्न झाला. त्याने मणी घेऊन काशीस प्रयाण केले. तो श्रीमंत झाला. काशी येथे त्याने गंगेवर अनेक घाट बांधले. अक्रूर जेथे असेल तेथे पाऊस पडेल असे त्याला वरदान होते. समंतकांचा प्रभाव तसाच होता. द्वारकेत व भरतखंडातही पुष्कळ मोठा दुष्काळ पडला. पण काशीस मात्र पुरेसा पाऊस पडत असे. उद्धवाने काशी जाऊन अक्रूराचा शोध घेतला. त्याला भिवू नको असे सांगून त्याने द्वारकेस परत आणले. लगेच पावसाने कृपा केली. अक्रूराने द्वारकेत आल्यावर कृष्णाची भेट घेतली. तो मणी त्याने जेव्हा कृष्णाला दिला तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला, प्रिय सख्या, अरे ह्या मण्यामुळे प्रसेन व सत्रजित आणि रातधन्वा या तिघांचे प्राण गेले. असा घातकी मणी तू द्रव्यलोभाने स्वतःजवळ कशाला ठेवलास? जांबुवंत व सत्रजित यांनी जो मला देऊ केला तरी मी घेतला नाही. यावरून तू बोध का घेतला नाहीस? अक्रूराने क्षमा मागितली. कृष्णाने तो मणी सत्यभामेजवळ दिला. अक्रूरावर कृष्णाची कृपा होती म्हणून त्याला समंतक मण्यापासून प्राप्त झालेल्या द्रव्यातून काशी येथे घाट बांधण्याची सद्बुद्धी झाली. जय श्रीकृष्ण.